पिरियड मध्ये MSIT चा भाग, बेसिक भाग आणि AI शिकायचं. काय शिकायचं आहे? AI मीन्स काय होते? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काय होते? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. त्याच्यामध्ये आता पहिला दिवस आहे, दुसरा दिवस आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला बेसिक शिकायचं. काय शिकायचं आहे? बेसिक. आपण समजा बेसिक शिकलं नाही तर आपल्याला माहिती होईल का कशाला काय म्हणतात. आज आपण माऊसला हँडलिंग केलं तर मग काय आपल्याला बेसिक शिकावं लागेल. काय शिकावं लागेल पहिले? बेसिक. ठीक आहे. कॉम्प्युटर म्हणजे काय? कॉम्प्युटर म्हणजे काय? एकांत सांग. कॉम्प्युटर काय आहे? बोल सांग. कॉम्प्युटर एक मशीन आहे. आयुष काय म्हणता येईल? कॉम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. कॉम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. काय आहे दिपांशु? कॉम्प्युटर हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. त्याची एक डेफिनेशन आहे. कॉम्प्युटरची काय? एक डेफिनेशन आहे. कॉम्प्युटर इज द इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस which can perform arithmetical and logical unit and the calculate machine is called computer. Computer is a electronic device which can perform arithmetical and logical unit and big calculate machine is called computer. बरोबर? आता याची डेफिनेशन झाली. आता याला मराठीत ट्रान्सलेट करायचं आहे मला. ऑब्वियसली कॉम्प्युटर हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जो अर्थमॅटिकली आणि लॉजिकली काम करतो आणि खूप मोठा कॅल्क्युलेटर मशीन आहे. याला किती मोठा आकडा द्या पटकन इथे शिकायला सॉल्व्ह करून देते. बरोबर? जसं कॅल्क्युलेटर आपल्याला कॅल्क्युलेशन करायसाठी वेळ लागतो तसंच आपल्याला कॉम्प्युटर आहे म्हणून याला बिग कॅल्क्युलेटर मशीन म्हणतात. म्हणून याचं नाव आहे कॉम्प्युटर. आता आपण आज आलो सगळ्यात आधी कॉम्प्युटरला काय केलं आपण? प्रतिज्ञा काय केलं? आराध्या काय केलं? पहिले सगळ्यात आधी आल्याच्या नंतर कॉम्प्युटरला स्टार्ट केलं. काय केलं? बरोबर? स्टार्ट बटन दाबली, स्टार्ट केलं. त्याच्यानंतर कॉम्प्युटर स्टार्ट झाला आणि एक आपल्या समोर एक पासवर्ड आला. काय आला? पासवर्ड. आता पासवर्ड कशासाठी असते? गोपनीय. काय म्हणतात? गोपनीय. म्हणजे तुम्हाला दुसऱ्याला तो माहित नाही झाला पाहिजे म्हणून आपण एक पासवर्ड ठेवलं. कारण कोणी जर माहित असेल तर पटकन तो पासवर्ड टाकून ओपन करून टाकेल. ठीक आहे? समजलं? तर आता आपण पासवर्ड ठेवतो. कशासाठी ठेवतो? तर आपला कॉम्प्युटर सेफ असावा. मोबाईलला असतो ना पासवर्ड आपल्या? असतो. का बरं ठेवतो? दुसऱ्याने त्याला यूज करायला नको आणि आपल्या जे सिक्रेट्स आहेत त्याला माहित व्हायला नको म्हणून आपण त्याला एक पासवर्ड ठेवतो. बरोबर आहे का? कृष्णा समजलं? मग पासवर्ड टाकला आपण. काय टाकलं? पासवर्ड टाकलं. पासवर्ड टाकल्याच्या नंतर ऑन होतो आणि आपण काय करतो? रिफ्रेश करतो. काय करतो? रिफ्रेश. केलं रिफ्रेश तुम्ही? ज्या मी आज तुम्ही केलेल्या ऍक्टिव्हिटीज सांगत आहे. रिफ्रेश केलं? रिफ्रेश केल्याच्या नंतर कॉम्प्युटरला आपण काय केलं? या पद्धतीने आपण रिफ्रेश केला. राईट क्लिक रिफ्रेश. बरोबर? राईट क्लिक रिफ्रेश. राईट क्लिक रिफ्रेश. याच्याने काय होतं? कॉम्प्युटर मध्ये जे आता काल जे मुलांनी काही ऍक्टिव्हिटीज केलं बरोबर तर त्या काही कृत्या राहून गेल्या बंद करतो ना आपण आणि नंतर सुरू होतो. तर त्या कृत्यामध्ये सुधारणा यावी आणि आपला कॉम्प्युटर जलदगतीने काम करावं म्हणून आपण त्या कॉम्प्युटरला काय करतो? रिफ्रेश. काय करतो? रिफ्रेश. ओके. समजलं? मी ज्या समज ऍक्टिव्हिटीज सांगितल्या समजल्या का? आपण ऑन केला कॉम्प्युटर ऑन केला पासवर्ड टाकला रिफ्रेश केला. आता आपला कॉम्प्युटर ऑन झाला म्हणजे रेडी झाला. काय झाला? रेडी. आता आपण त्याच्यावर काम करू शकतो. मग आपण बेसिक शिकणार. काय शिकणार आहोत? बेसिक. कॉम्प्युटरला किती पार्ट्स असतात? कॉम्प्युटरला किती पार्ट्स असतात? किती पार्ट्स असतात कॉम्प्युटरला? दोन. कसे? कोणतं? मॉनिटर, सीपीयू, कीबोर्ड, माउस. ओके. स्टार्ट बटन, स्टार्ट. ओके. आणि त्याच्यानंतर
ठीक आहे. त्याच्यानंतर असतो प्रिंटर. काय असते? झाले 1 2 3 4 5 6 7 आणि ब्राउझिंग करायसाठी काय असते? इंटरनेट. काय असते? काय असतो? इंटरनेट. काय असतो? काय असतो? इंटरनेट. आता याला कम्प्युटर हा 7 पार्ट्सनी तयार झालेला असतो. मोस्टली 4 पार्टनी तयार होतो. किती पार्टनी? 4. मॉनिटर, कीबोर्ड, माउस, सीपीयू. मॉनिटर, सीपीयू, माउस, कीबोर्ड. ऍडिशनल डिव्हाइस. कोणते डिव्हाइस? ऍडिशनल डिव्हाइस. आपल्याकडे जर गाणे वाजवायचे तर आपल्याला स्पीकरची आवश्यकता आहे. कशाची? स्पीकर. ओके. मला जर डॉक्युमेंट स्कॅन करायचे असतील म्हणजे तुमच्या फोटोज काय दिले तुम्ही सर्च ज्या फोटोज दिले त्या कशासाठी तर आपण त्या फोटोज कशाने करणार आहोत? स्कॅनर. कशाने? स्कॅनर. आणि जर आपल्याला प्रोजेक्ट दिलं सरांनी आणि तो प्रोजेक्ट पूर्ण कंप्लीट केलं तो तयार केलं मग तो नेणार कशाने काढून? प्रिंटर. कशाने? प्रिंटर. म्हणजे आपल्याला प्रिंट आउट. आता ही काय काढलेली आहे? हे प्रिंट काढले. काय काढले? प्रिंट काढले. आणि नंतर प्रिंट काढले तर मग काय मॉनिटर लिहिलं असतं का उचलून सर पहा आम्ही प्रेझेंटेशन बनवतो असं होतं का? नाही. म्हणून वेगवेगळे डिव्हाइस लागतात. म्हणून यांचं नाव आहे याला म्हणतात मॉनिटर. काय म्हणतात? मॉनिटर. मॉनिटर. आणि याला म्हणतात सीपीयू. याला म्हणतात माउस. आणि याला म्हणतात कीबोर्ड. व्हेरी गुड. याला स्पीकर. याला स्कॅनर. याला स्कॅनर. आणि याला प्रिंटर. ओके समजलं? आता लक्षात आलं? आता मॉनिटरचं काम काय आता ते मी सांगतो तुम्हाला. कम्प्युटरचं डेफिनेशन सांगितलं. Computer is an electronic device which can perform arithmetical and logical unit and big calculate machine is called computer. हे सगळं आपण लिहून देणार. फक्त आता लक्षात ठेवा कम्प्युटर तुम्हाला ऑन करता येतो. आता या गोष्टी तुमच्या समोर असतात आणि त्याचा यूज करतो. मॉनिटरचं काम काय? कृष्णा काय करतो मॉनिटर? तुझ्या समोर मॉनिटर आहे. आता मॉनिटर कुठलं काम करतो? काय करते? सांग दीपांशु. उभं. आरुष जे काय अडचण असतील ते सॉल्व करतो. मॉनिटर कसं मॉनिटर सॉल्व करणार? मॉनिटर. व्हेरी गुड. यांनी काय सांगितलं? बसा. मॉनिटर आपल्याला प्रतिमा दाखवते. काय दाखवते? प्रतिमा. आता सपोज मला एखादी गोष्ट पाहायची आहे. काय पाहायची आहे? मला एखादी गोष्ट पाहायची आहे तर मी तिला ओपन करतो. काय करतो? ओपन. काय करतो? ओपन. ओपन केलं. मला ही फोटो पाहायची आहे. कोणी दाखवलं बघा? मॉनिटर. ऑब्वियसली कोणी दाखवलं? मॉनिटर. म्हणजे मॉनिटरचं काम काय आपल्याला? डिस्प्ले दाखवणे. काय दाखवणे? डिस्प्ले. मॉनिटरचं काम काय? डिस्प्ले दाखवणे. आता लक्षात राहील ना? ओके. मॉनिटरचं काम डिस्प्ले दाखवणे. आता मॉनिटर हे जे दिसतात ना फोल्डर आता मी आपण कशाविषयी बोलतो? आपण मॉनिटर विषयी. कशाविषयी? मॉनिटर. मी तुम्हाला तिकडे पण सांगितलं इकडे दाखवतो. मॉनिटर विषयी बोलतो. मॉनिटरचं काम आहे आता तुम्हाला कोणी जर विचारलं मॉनिटरचं काम काय युगन्स तर प्रतिमा दाखवणे. डिस्प्ले दाखवणे. ओके. आता त्याच्यावर मॉनिटरची जी स्क्रीन असतो म्हणजे हार्दिक पांड्याची ठीक आहे डेस्कटॉप आहे. काय? डेस्कटॉप. बॅकग्राऊंड. डेस्कटॉप बॅकग्राऊंड. काय म्हणतो याला? डेस्कटॉप बॅकग्राऊंड. म्हणजे मॉनिटरचं बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे. नेहमी फोल्डर दिसतात यांना काय म्हणतात? एकांश. जे फोल्डर्स असतात त्यांना काय म्हणतात? ऍप्स. आपण मोबाईल मध्ये ऍप्स म्हणतो. कॉम्प्युटर आहे ना? कॉम्प्युटर मध्ये दुसरं नाव आहे आयकॉन. काय म्हणतात त्यांना? आयकॉन. जे फोल्डर्स असतात त्यांना आयकॉन म्हणतात. काय म्हणतात? आयकॉन. लक्षात राहील. आता
आता आयकॉनचा यूज काय? आयकॉनचा यूज काय? आयकॉनचा यूज आहे शॉर्टकट पद्धतीने काम करायचं. कसं करतो? शॉर्टकट. आता मला एखादी पेंट प्रोग्राम चालू करायचा, कुठे जावं लागतं आपल्याला? आता इथे नोटपॅड आहे, नोटपॅड ओपन करायसाठी कुठे जातो आपण? स्टार्ट, विंडोज ॲक्सेसरीज, बरोबर, आणि नंतर आपण काय करतो? पेंट, बरोबर, आणि ओपन होतो. हीच ऍक्टिव्हिटीज आपण शॉर्टकट पद्धतीने केलं असतं. काय केलं असतं? शॉर्टकट. पेंट, स्टार्ट, विंडोज ॲक्सेसरीज. आपण आता काय करणार आहोत? त्याचा एक ऍप तयार करणार. काय बनवलं? आयकॉन बनवलं. काय बनवलं? आयकॉन बनवलं. आता आपण पेज ओपन करायसाठी कुठे कुठे गेलो होतो आपण? प्रोसेस सांग एकाच. स्टार्ट, विंडोज ॲक्सेसरीज, ओके, विंडोज ॲक्सेसरीज अँड पेंट. श्रावणी लॉंग प्रोसेस झाली की शॉर्ट प्रोसेस झाली? शॉर्ट प्रोसेस लॉंग झाली ना. आपण स्टेप बाय स्टेप केलं ना. मग पहिले स्टार्ट मध्ये गेला, मग माऊसचा क्लिक फिरवली, मग विंडोज ॲक्सेसरीज बघितलं, आणि मग त्याच्यातून आपण पेंट स्टार्ट केलं, बरोबर. आता मी जे तुम्हाला आयकॉन सांगितलं, काय सांगितलं? आयकॉन. आता आयकॉनचा यूज बघा. चालू काय लागलं का पुढे जायला? नाही. शॉर्टकट का? काय? शॉर्टकट. आयकॉनचं काम काय? शॉर्टकट काम करण्यासाठी आयकॉनचं यूज केलं जाते. कळलं हे? त्याच्यानंतर मी बघा बार दिसतो ही, हिला स्टार्ट बार म्हणतात. काय म्हणतात? स्टार्ट बार. हा स्टार्ट बटन आहे, आणि हिला म्हणतात टास्क बार. काय म्हणतात? टास्क बार. स्टार्ट बटन लक्षात घ्या. स्टार्ट बटन के टास्क बार. काय? टास्क बार. टास्क बार वर पहिला बटन कुठला आहे? स्टार्ट. आहे स्टार्ट. सर्च. त्याच्यानंतर टास्क व्ह्यू, फाईल फोल्डर, फाईल एक्सप्लोरर, बरोबर, स्टोर, आणि हा आपण जिथून इंटरनेट सर्फिंग करतो, बरोबर, इंटरनेट तिथून सर्फिंग करतो तो इंटरनेट. आणि इकडे बघा साऊंड सुरू आहे, त्याच्यानंतर इकडे स्पीकर्स, नेट, इंटरनेट सुरू आहे, वायफाय, ठीक आहे, बॅटरी, आणि तुमचं डेट अँड टाइम. आजची 18 तारीख आहे, 18 फेब्रुवारी 2025. हे कोण दाखवतो आपल्याला? टास्क बार दाखवतो. कोणता बार दाखवतो? टास्क बार. समजलं? मॉनिटरच्या गोष्टी समजल्या? तर हा काय? डेस्कटॉप आहे. काय? डेस्कटॉप. हे काय? आयकॉन. आणि हा काय? टास्क बार. डेस्कटॉप, आयकॉन, हे आयकॉन, हा डेस्कटॉप, हा ही जी बटन दिसतो बार टास्क बार, आणि इकडे काय? स्टार्ट बटन. आपण प्रोग्राम कुठून करतो? स्टार्ट बटन. कुठून करतो? स्टार्ट. समजलं? मॉनिटरचा भाग समजला ना? क्लिअर झाला? मॉनिटरचं काम काय? डिस्प्ले दाखवणे, प्रतिमा दाखवणे. कळलं एवढं? मी मॉनिटरच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, ह्या सगळ्या लिहून घेणार आहोत आपण. आता लक्षात ठेवायचं. आता येऊ आपण माऊस. कशावर येऊ? माऊसचं काम काय आहे? प्रत्येक आपलं श्रावणी माऊस काय करते? आपल्याला ऍक्सेस करायचं काम, बरोबर. सगळे पहिल्या दिवशी आले तर पहिले पण पुढे कोणाला म्हणावं लागलं? माऊस. आता माऊस काय करणार आहे? तुम्हाला ऍक्सेसिंग करणार आहे. काय करणार आहे? म्हणजे समजा मला आता माऊस आहे. माऊस किती बटन आहे त्याला? किती बटन आहे? लेफ्ट, राईट, स्क्रॉल. ही मधातली बटन काय? स्क्रॉल आहे. लेफ्ट बटन काय होतं बघा? सिलेक्ट. काय होतो? मला एखादी प्रोग्राम सिलेक्ट करायचा, सिलेक्ट. ओके. मला माऊसची चक्री फिरवायची आहे, स्क्रॉल. होतं ना? असं फिरवतो ना आपण. ओके. ओके. मग मला जिथे पाहिजे तिथे मी बघा स्क्रॉल केलं. मला काय पाहिजे आता? विंडोज ॲक्सेसरी. इथे क्लिक करणार. काय करणार? क्लिक. आला. अजून पुन्हा स्क्रॉल केलं
आणि मला पेन पाहिजे, नोटपॅड पाहिजे, त्याच्यावर जाईल तसं मला पेन पाहिजे. ठीक आहे, मी इथे पेन वर क्लिक करू. ओके, समजलं? तर स्क्रॉल की कोणते कोणते बटन्स आहे? लेफ्ट बटन, राईट बटन, आणि हा जो मधला बटन आहे त्याला स्क्रॉल म्हणतात. काय म्हणतात? स्क्रॉल. माऊसचं काम काय? विंडो ऍक्सेस करायचं. माऊसचं काम काय? विंडो ऍक्सेस करायचं. ठीक आहे, त्याला म्हणता येईल ऍक्सेस. काय म्हणता येईल? ऍक्सेस करायचं. माऊसचा कर्सर कसा दिसतो? डेस्कटॉप वर माऊसचं कर्सर कसं दिसतो? कसं दिसतो? एरो. हा परीक्षेत प्रश्न येईल. काय येईल? तुमच्या डेस्कटॉप वर तुमच्या माऊसचा कर्सर कसा दिसतो? आरुष, कसा दिसतो? लक्षात येईल ना मग? दोन क्लिअर झाले आपले. एक तुमचा मॉनिटर क्लिअर झाला, दुसरा तुमचा माऊस क्लिअर. आता आपल्याला माहिती आहे मॉनिटरचं काम डिस्प्ले दाखवणे, माऊसचं काम ऍक्सेस करणे. आता येऊ आपण कीबोर्ड. कशावर येऊ? कीबोर्ड. बरोबर. आता पासवर्ड टाइप करायचा आहे तर काय करावं लागेल? कीबोर्ड. MSID पासवर्ड आहे, MSID टाकलं, एंटर. काय करतो आपण? एंटर. दिसतोय कीबोर्ड? ओके. आता एक कीबोर्ड आहे, कीबोर्डने पासवर्ड टाकलं की एंटर करावं लागतं. काय करावं लागतं? त्याच्यानंतर बघा आता कीबोर्ड विषयी माहिती सांगतो मी. कीबोर्ड विषयी माहिती सांगतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जेव्हा टायपिंग कराल, जेव्हा तुम्ही पेंटिंग कराल त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी माहित पाहिजे. ठीक आहे, बघ. F1 F12 फंक्शन कीज. कोणत्या कीज? कोणत्या कीज? 0 ते 9 न्यूमेरिकल. कोणत्या? 0 ते 9 न्यूमेरिकल. कोणत्या? न्यूमेरिकल. A to Z अल्फाबेट्स. कोणत्या? A to Z आहेत ना आपल्या इथे 26 आकडे आहेत ना, अल्फाबेट्स म्हणतात. काय म्हणतात त्यांना? अल्फाबेट्स. त्याच्यानंतर हिला स्किप. हिला काय म्हणतात? स्किप. एखादी बटन आपल्याला कॅन्सल करायचे, स्किप. स्पेस बार. काय? स्पेस बार. दोन नावांमध्ये अंतर ठेवायचं आहे. ठीक आहे, उत्कर्ष आमिल्डू. उत्कर्ष वेगळा आणि आमिल्डू वेगळा करायचं तर त्याला स्पेस द्यावं लागतं. नाहीतर मग काय वाचन? उत्कर्ष आमिल्डू. उत्कर्ष आमिल्डू. आणि आपण कसं करतो? उत्कर्ष आमिल्डू. आरुष बांध. आणि समजा कंटिन्यू असेल तर आरुष बांध. म्हणजे आपलं एक गळा चुकून जाईल. बरोबर ना? म्हणून त्याला स्पेस. हे स्पेस बार आहे. काय? स्पेस बार. ही स्पेस बार आहे. काय? स्पेस बार. हे बॅक बटन आहे. काय? बॅक बटन. समजा आपल्याला कट करायचं असेल तर बॅक, आणि एंटर करायचं असेल, खाली कर्सर आणायचं असेल माऊसचं, एंटर. आणि समजा कुठेही हे सिलेक्ट करायचं असेल तर नेव्हिगेशन. काय? नेव्हिगेशन. इकडे न्यूमेरिकल. आता सांगितलं ना, इरेजर कशाने मोठा होता? कंट्रोल सांगू का? कंट्रोल प्लस. कोण Z वाला? कंट्रोल प्लस. इरेजर मोठा कशाने होतो? कंट्रोल प्लस. आणि लहान कशाने होतो? कंट्रोल मायनस. कंट्रोल मायनस. ते F1 F12 फंक्शन कीज, 0 ते 9 न्यूमेरिकल कीज, @ हाफ, डॉलर, स्पेशल कॅरेक्टर. कोणत्या? स्पेशल कॅरेक्टर. A to Z अल्फाबेट्स. त्याच्यानंतर ही विंडो बटन आहे. काय? विंडो बटन. म्हणजे जिथून प्रोग्राम सुरू होते तिला म्हणतात विंडोज बटन. काय म्हणतात? विंडो बटन. ती विंडो नाही. बघा आता मी प्रोग्रामच करून सांगतो तुम्हाला. स्टार्ट झालं. स्टार्ट. मी काय माऊसला हात पकडलाय का? नाही. मला इथे प्रोग्राम जर कॅन्सल करायचा असेल बघा, झालं कॅन्सल. मी प्रोग्राम स्टार्ट बटन क्लिक केलं म्हणजे आपल्याला माऊसला हात सुद्धा बघायचा नाही. म्हणून पहिल्या दिवशी आपल्याला माऊस हँडलिंग शिकायचं आहे, कीबोर्ड हँडलिंग शिकायचं आहे. कारण ह्या दोनच डिव्हाइस असे आहेत तर जर तुम्ही चांगलं शिकले ना तुम्हाला विदिन अ सेकंदात तो तुम्ही काम करू शकता. ठीक आहे, स्टार्ट बटन वर क्लिक केलं, स्टार्ट केलं, स्किप केलं.
बरोबर. त्याच्यानंतर कुठलाही प्रोग्राम चालू करायचा आहे बघा. स्टार्ट नेव्हिगेशन. काय मला आता पेंट सुरू करायचं. काय करायचं आहे? करू शकतो का मी कीबोर्डने? नेव्हिगेशन. काय मला कुठे यावं लागेल? विंडोज असेल. कुठे यावं लागेल? मी काय करतो? बॅक प्रेस करतो. आलं? ओके. आलं? एंटर. काय करतो? आलं? पुन्हा खाली चालला गेलो चुकीनं. मी वरच्या बटननी वर येऊ शकतो. ओके. प्लीज आहे टेक्नॉलॉजी. तर अशा पद्धतीने आपण पेंट सुद्धा चालू करू शकतो. यांना नेव्हिगेशन म्हणतात. काय म्हणतात? आता मला इथे काही ड्राइंग करायचं आहे. ठीक आहे. ड्राइंग करतो मी. हे इरेजर्स आहेत. तुम्हाला अजून सांगितलं का? नाही. ठीक आहे. कलर भरायचा आहे. तुम्हाला वेगवेगळे कलर्स पाहिजे. याला आता मिटवायचं आहे. काय करायचं आहे? कंट्रोल प्लस. कंट्रोल ओके. मी कंट्रोल पहिले दाबला मग प्लस केला. आणि लहान पाहिजे तर कंट्रोल मायनस. हे सगळे कुठे करू शकतो आपण? कीबोर्ड. आपण कशावर येतोय? कीबोर्ड. म्हणून याला F1 F12 फंक्शन कीज 0 ते 9 न्यूमेरिकल्स @ $, %. हे काय आहे? हे काय आहे? स्पेशल कॅरेक्टर. कोणत्या? स्पेशल कॅरेक्टर. A to Z अल्फाबेट. विंडोज बटन अल्टर कंट्रोल डिले. अल्टर कंट्रोल डिले. अल्टर कंट्रोल डिले. अल्टर कंट्रोल डिले. कॉम्बिनेशन. कोणते कीज? ओके. आणि हिला बाहेर जर घालायचं तर स्किप. कॅन्सल. बरोबर. समजलं कीबोर्ड? आता कीबोर्डचं काम काय आहे? कीबोर्डचं काम काय? आपण कीबोर्ड शिकलो ना आता. कीबोर्डचं काम आहे टायपिंग. काय करणं? टायपिंग करणं आणि आपल्याला असेसिंग देणं. समजलं कीबोर्ड? अजून पुन्हा आपण सांगू. बेसिकली आपण शिकलो. आणि चौथं काम आहे सीपीयू. काय? सीपीयू. काय करतो सीपीयू? एका स्टिक त्याच्यावरच बसला तर त्याने पेंट चालू केलं. काय केलं? पेंट सुरू केलं. बरोबर. त्याच्यावरच श्रावणी बसली तर तिनं पेंट नोटपॅड सुरू केलं. काय केलं? नोटपॅड सुरू केलं. काय केलं? नोटपॅड. आणि आराध्या बसली तिनं वर्डपॅड सुरू केलं. एकाच कॉम्प्युटरने 3 लोकांना 3 ऍक्टिव्हिटीज दिले. किती दिला? मग काय करतो सीपीयू? काय करतो सीपीयू? ओके. आपण जो मागू तो तुम्हाला देईल. म्हणजे सीपीयूचा अर्थ काय? डेटा देणे. काय देणे? आपल्याला डेटा प्रोसेस करणे. काय करणे? डेटा प्रोसेस करणे. ठीक आहे. प्रोसीड करणे. म्हणून सीपीयूचा अर्थ आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. कंट्रोल प्रोसेसिंग युनिट. डेटा प्रोसेसिंग युनिट. म्हणून सीपीयू ला भरपूर नाव आहे. याच्यावर 3 बटन असतात. किती बटन असतात? 3 चा कोड. किती बटन असतात? आपण स्टार्ट अँड रिस्टार्ट. ठीक आहे. म्हणून कॉम्प्युटरवर किती बटन असतात? सीपीयू वर 2. एक कॉम्प्युटरचं ऑन बटन याला म्हणतात स्टार्ट बटन. काय म्हणतात? स्टार्ट. आणि याला रिस्टार्ट बटन. ओके. स्टार्टनी काय होतं? कॉम्प्युटर स्टार्ट सुरू करतो. बरोबर. आणि रिस्टार्टनी काय होतं? रिस्टार्टनी काय होतं? बंद होऊन पुन्हा सुरू होते. बरोबर ना? बंद होते आणि सुरू होते. आता तुम्ही केलं रिस्टार्ट तो मशीन. आयओएस बसला होता तो मशीन काय केलं? पुन्हा रिस्टार्ट केलं तर तो पुन्हा बंद होऊन पुन्हा सुरू झाला. ठीक आहे. रिस्टार्ट केव्हा करायचा? मग एकाच केव्हा करायचा? जेव्हा कॉम्प्युटर काम करत नाही त्यावेळेस रिस्टार्ट. ठीक आहे. स्टार्ट केव्हा करायचं? जेव्हा आपण आपल्याला गरज असते तेव्हा आपण काय करतो? स्टार्ट.
आणि शटडाऊन केव्हा करतो आपण? जेव्हा आपला काम संपलेला असतो. ठीक आहे, आपला काम संपलेला असतो तेव्हा काय करतो आपण? शटडाऊन. आणि रिस्टार्ट केव्हा करतो आपण? जेव्हा माऊस, कीबोर्ड, सीपीयू काम करत नाही त्यावेळेस आपण काय करू? रिस्टार्ट. लक्षात आलं? हे मी लिहून देणार आहे सर. ठीक आहे, आता तुमच्या डोक्यात तुम्हाला जर कोणी विचारलं की मॉनिटरचं काम काय, तर पटकन सांगतो डिस्प्ले दाखवतो. कीबोर्डचं काम टायपिंग, माऊसचं काम ऍक्सेस करणे, सीपीयूचं काम डेटा देणे. ओके, समजलं एवढं? तर आता सीपीयू म्हटलं की स्टार्ट अँड रिस्टार्ट. काय आला? स्टार्ट. आता जे कॉम्प्युटर मध्ये प्रोसेस होते त्याला बूटिंग म्हणतात. काय म्हणतात? बूटिंग. चालू आणि बंद करण्याच्या प्रोसेसला बूटिंग म्हणतात. स्टार्ट अँड रिस्टार्ट. उद्या बुक्स आणायचे. ठीक आहे? आणला? स्टार्ट अँड रिस्टार्ट इज कॉल्ड बूटिंग. चालू आणि बंद करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? बूटिंग. ओके, लक्षात राहील? चारही गोष्टी झाल्या आपल्या? समजलं ना? काढून समजलं का बेटा? आराध्या, दीपांशू, कळलं? कॉम्प्युटरचं डेफिनेशन पण आहे. चालू आणि बंद करण्याच्या प्रोसेसला बूटिंग म्हणतात. आपण सगळ्या ऍक्टिव्हिटीज शिकलोय. ठीक आहे, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, सीपीयू. आता तुम्हाला जर विचारलो मी सीपीयू ला किती बटन असतात? तर 2. स्टार्ट अँड रिस्टार्ट. माऊसला किती बटन असतात? लेफ्ट, राईट, स्क्रॉल. व्हील बटन म्हणतात. मराठीत आपण काय म्हणतो? व्हील. कीबोर्डला किती बटन्स असतात? तर कीबोर्डला 100, मल्टीमीडिया कीबोर्डवर 117 बटन किंवा 114 बटन. ठीक आहे, आणि सिंपल कीबोर्डला 104 बटन किंवा 107 बटन. त्याच्यामध्ये आपण मी तुम्हाला सांगितलं की काय सांगितलं मी त्याच्यात तुम्हाला कीबोर्डचे कुठले कुठले बटन कसे कसे काम करतात तुम्हाला करून दाखवलं. त्याच्यानंतर आपण आला मॉनिटरवर. काय? मॉनिटर काय? तर डिस्प्ले दाखवण्यासाठी मॉनिटरचे यूज होतो. समजलं? आता आपण 3 डिव्हाइस शिकू, मग नंतर बाकीचं क्लासेस सुद्धा घेऊ. स्पीकर. कोण सांगतो स्पीकरचं काम काय? साऊंड. मग आपल्या या कॉम्प्युटरमध्ये त्याची गरज आहे का? आहे. जर आपण बोर झाला तर आपण काय करतो? म्युझिक. आपल्याला आनंद आवडतो, आपण टीव्ही पाहता पाहता स्वयंपाक करतो, टीव्ही पाहता पाहता आपण सगळ्या गोष्टी करतो. ठीक आहे, थोडासा आनंद घेण्यासाठी आपण काय करतो? स्पीकरचे यूज. स्कॅनरचे यूजेस. स्कॅन करायचं म्हणजे कुठली गोष्ट आपल्याला जर कॉम्प्युटरवर पाहिजे आणि ती आपला आता आपण गुगलवर गांधीजी शोधलं तर गांधीजी भेटते. आपल्या पप्पाची फोटो भेटणार का? नाही. आपली भेटेल का? नाही. मग आपल्याला त्या फोटो विषयी आपल्याला काहीतरी करायचं आहे तर मग काय करावं लागेल? आपल्याला स्कॅन करावं लागेल. एक तर फोटो काढावा लागेल आणि ते कॉम्प्युटरवर करावं लागेल किंवा स्कॅन करावं लागेल. काय करावं लागेल? म्हणून स्कॅनर आवश्यक आहे. प्रिंटर. तुम्ही प्रोजेक्ट बनवले, प्रोजेक्ट बनवल्याच्या नंतर आता लॅपटॉपवर प्रोजेक्ट बनवला, कोणा बनवलं? आराध्याला, आणि दाखवायचं सर हे घ्या मी प्रोजेक्ट बनवले असं दाखवणार का बडवे सरांना? नाही. प्रिंट काढून दाखवा. काय दाखवेल? प्रिंट. आवश्यक आहे प्रिंटर पण प्रिंट. म्हणजे आपण ह्या गोष्टी आता इथे शिकलेल्या आणि जगातील कुठली माहिती शोधायची आपल्याला? इंटरनेट. बिकॉज इंटरनेट. आता इंटरनेट स्टार्टअप आपल्याला कुठली माहिती शोधायची, कुठलीही माहिती शोधायची तर आपण समजा आता मला ChatGPT शोधायचं. काय शोधायचं आहे? ChatGPT. बस लास्ट आहे कंप्लीट. आता ChatGPT बरोबर. आता आपण इथे काय पण कुठला पण आपण विचारू शकतो, अटॅच करू शकतो, सर्च करू शकतो, रिझल्ट विचारू शकतो, आपण स्टडी आपल्या पद्धतीने करू शकतो. म्हणून 8वां ऑप्शन आहे आपल्याकडे इंटरनेट पण असणं गरजेचं आहे जर आपण स्मार्ट मध्ये स्टडी करू शकतो. ChatGPT. आता आपण समजा 5व्या वर्गात 7व्या वर्गात आहात. आता आपल्याला 8व्या वर्गात कुठली परीक्षा द्यायची? NMMS बरोबर. ही एक स्पर्धा परीक्षा द्यायची आहे ज्याच्याने आपल्याला स्कॉलरशिप भेटेल. आता मग सर्च करू आपण NMMS परीक्षा
परीक्षेची तयारी तयारी कशी करू? ठीक आहे, क्लिअर करताय? मी एंटर टाकतोय. सुरूच आहे. कोणी देणार का एवढी माहिती? सर देतील नाही. मग आपल्याला आता काय म्हणतो, एनएमएस नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप परीक्षेची तयारी कशी करायची? सिलेबस काय? मेंटल एबिलिटी टेस्ट मॅट, काय म्हणतात मॅट, आणि दुसरी असते पॉलिटिकल अप्रूव्ह टेस्ट सॅट. मॅट आणि सॅट अशा दोन परीक्षा असतात ज्याच्यात काय असते, मॅथ, सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी, सायन्स, हिस्ट्री. डेली प्रॅक्टिस करा. ठीक आहे, काय करा? डेली प्रॅक्टिस करा. प्रीवियस पेपर पहा, मॉक टेस्ट द्या, टायमिंग मॅनेजमेंट करा, फोकस वीक एरिया करा, स्टे कन्सिस्टंट, हेल्थ अँड रेस्ट. आणि समजा मला मराठीत पाहिजे पण मराठीत सुद्धा करू शकतो. मी अजून विचारलं मला मराठी करायचं तर मी इथे गेलो आणि मी इथून मराठी लिहिलं. आपल्या कॉम्प्युटर मध्ये मराठी पण आपण इझिली लिहू शकतो, जसं मोबाईल मध्ये लिहितो ना आपण. मी लिहिलं अजून माहिती अजून आपण मराठीत विचारलं तर मराठी, इंग्लिश मध्ये विचारलं तर इंग्लिश. बघा कॉन्सेप्टवर लक्ष द्या, वाचनाची आवड लागवा, स्मरणशक्ती वाढवा, मुलींच्या वाचनासाठी वाचनवर्धक सामग्री घ्या, शंका समाधान करा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, आरोग्याची काळजी घ्या, टाइम बाउंड प्रॅक्टिस करा, ग्रुप स्टडीज. म्हणजे तुम्ही समजा आता तुम्ही वडेगावात 6व्या वर्गात जर असाल तर तुम्ही ग्रुप स्टडी करू शकता. एखाद्या घरी चांगलं शांत वातावरण असेल त्या ठिकाणी सगळे जण ग्रुप स्टडी करा. मुलं मुली करू शकतो. ठीक आहे, लहान आहोत आपण ग्रुप स्टडी करायचं. ग्रुप स्टडी केल्याने काय होते, एखाद्याला एखादी गोष्ट येत नसेल तर आपण त्यांना विचारू शकतो तिथे, तुला येतो का रे, तू सांग. बरोबर ना? ग्रुप स्टडी. ठीक आहे, त्याच्यानंतर दैनिक शेड्यूल तयार करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे जे शिकता ते नियमितपणे पुनरावलोकन करा आणि तयारी सातत्य ठेवा, म्हणजे कंटिन्यू ठेवा. तुम्ही जितकं मेहनत करा तितकाच तुमचा यशाचा मार्ग सोपा होईल. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुम्ही जितकं मेहनत करा तितकाच तुमचा यशाचा मार्ग सोपा होईल त्यांनी म्हटलं. आता तुम्ही सांगा, हे सरांनी आपल्याला सांगितलं का? नाही. एक आपला मित्र आहे ChatGPT, आपण याला जो तुम्ही रील्स बघताना गेम खेळताना तो विसरायचा. ठीक आहे, समजलं? काय करायचं? स्टडी करायची. चुटकीमध्ये स्टडी आपल्याला भेटते. ठीक आहे, आणि ते करून देऊ आणि आपल्याला पुढल्या वर्षी ती परीक्षा क्रॅक करायची. क्रॅक म्हणजे काय? ती यस मिळवायचं. काय मिळवायचं? ओके, समजलं? श्रावणी लक्ष राहील. आपल्याकडे घरी सगळ्यांच्या घरी अँड्रॉइड मोबाईल आहे आणि त्याचा उपयोग दुरुपयोग करतो आपण. रील्स पाहिजे, फेसबुक, इन्स्टा, बरोबर करतात आणि तिकडे जाऊन गेम खेळतात. पण त्याच्याने काय फायदा होतो का? आपला लॉस आहे ना. मेमरी टॅलेंट युजच करताय का? ना, मेमोरी टॅलेंट यूज करत नाहीये आपण. असं करू तर लक्ष. कारण आपल्याकडे आता 1 वर्ष आहे. किती वर्ष आहे? 1 इयर. आता आपण 8व्या वर्गात गेलो, 7व्या वर्गातून 8व्या वर्गात जाणार, म्हणजे आपल्या पुढल्या वर्षी परीक्षा होईल. आता आपण 1 एप्रिल पासून परीक्षा झाली की 8वीचा अभ्यास सुरू करून द्यायचा. आणि तो कसा करायचा ते तुम्हाला गायडन्स. ChatGPT अजून AI टूल्स आहेत, म्हणून आपल्याला बेसिक मध्ये म्हटलं मी आपल्याला कुठला कोर्स करायचा, स्पोकन इंग्लिश. ठीक आहे, समजलं? मी ह्या गोष्टी सांगितल्या, समजल्या? अजून आपण लिहून देऊ, म्हणून प्रत्येकाने बुक आणायचं. सध्या आम्ही तर देणारच होतो तुम्हाला, पण आता सध्या तुम्हाला आपलं बुक आणायचं ज्याच्यामध्ये रफ मध्ये लिहायचं, आपण त्याला फेड करू. ठीक आहे, समजलं? ओके, कळलं ना? आता कॉन्सेप्ट क्लिअर झाला. म्हणजे आता तुम्हाला पहिल्या दिवशी आल्याच्या नंतर काय करायचं तेच तुम्हाला कळलं. कीबोर्डचं काय करू शकतो, माऊसचं काय करू शकतो, सीपीयूनं काय करू शकतो, प्रिंटरनी काय करू शकतो, स्कॅनरनी काय करू शकतो आणि स्पीकरनी काय करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी मी समजून सांगितल्या विथ इकडे डिस्प्ले. बरोबर ना? सरांनी आतापर्यंत तुम्हाला काय ब्लॅकबोर्डवर समजून सांगितलं, डोक्यात गेलं का? पण मी काय केलं, ब्लॅकबोर्डवर समजून सांगितलं आणि इकडे डिस्प्ले करून सांगितलं. बरोबर? ठीक आहे, समजलं? तर आजची जी क्लास आहे, आता आपली क्लास संपली. ठीक आहे,
अजून पुन्हा आपण उद्या मी रिव्हिजन घेऊ. काय घेईन? तुम्हाला किती लक्षात राहतो, किती लक्षात राहतो, मी उद्या तुमची रिव्हिजन घेईन. कारण मी सांगितल्याच्या नंतर रिव्हिजन घेतो. इकडे घेतल्याच्या नंतर मी इकडे रिव्हिजन. आपण उद्या आता पेंटिंग विषय शिकू. इकडे काय शिकू? पेंटिंग विषय. तर मी उद्या रिव्हिजन घेईन. म्हणून लक्षात ठेवायचं आहे दीपांशु दादा. आणि रोज डी कंटिन्यू जायचं. कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू जायचं. तुम्हाला गॅप मारायची नाही. आणि कोणाला जर नाही समजलं तर विचारायचं, घाबरायचा नाही. मी तुम्हाला काहीच करणार नाहीये. प्रश्न इझिली आहे. आपण सगळ्या गोष्टी हसत खेळत शिकणार. ठीक आहे मॅडम? मग गॅप मारायची नाही आणि तब्येतीची काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला प्रश्न बरोबर मग आपल्या गॅप पडतात तब्येत करी. ठीक आहे? ओके. उद्यासाठी तुमचं फर्स्ट आणि दुसरी गोष्ट उद्या आपण रिव्हिजन घेऊ. ते त्याची तयारी करून घ्यायची. लक्षात ठेवायचं. ओके.